आता राजकीय घडामोडीला। आताची सर्वात मोठी बातमी साम टीव्हीवरती समोर येते। शिंदे फडणवीस बैठकीतील इनसाइड स्टोरी समोर आलेली आहे। गृह, अर्थ किंवा महसूल खात्यापैकी एक खातं मिळवण्यासाठी शिंदे आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर गृह खातं मिळत नसेल तर अर्थ खातं तरी द्या अशी मागणी शिंदेंनी फडणवीसांकडे केल्याची ही माहिती आहे। तर अर्थ खातं वाचवण्यासाठी दुसरीकडे अजित पवार हे दिल्लीत तळ ठोकून असल्याची माहिती आहे। 5 तारखेला होणाऱ्या शपथविधीला शिवसेनेच्या 9 तर राष्ट्रवादीच्या 7 कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचं कळतंय आणि अशातच आता राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। बाजू 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 देवेंद्रजी आणि शिंदे साहेब या दोघांमध्ये चर्चा होती। आम्ही कोण चर्चेला नव्हतो। आम्ही वेगळ्या ठिकाणी म्हणजे वरती आमच्या आमदारांनी थोडीशी चर्चा विनिमय होती। कोण किती मताने आला, कोण काय झालं, कशा प्रकारे काय मदत झाली, याच्यावरती आमची चर्चा होती। आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांचीच फक्त चर्चा तिथं होती आणि त्यात आम्ही काही कोणी काय ऐकली नाही आणि आम्हाला त्यातलं काय माहिती नाही। महायुती हे कुटुंब आहे। एक ताटातलं वाटीतलं ताटात असेल, पण आम्ही सगळं ते आमचं ताट एकच आहे। त्याच्यामुळे आज आपण असा फरक का करताय की अजितदादांना काय मिळणार आहे, शिंदे साहेबांना काय मिळणार आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना काय मिळणार आहे? महायुतीचं नेतृत्व एक आहे, महायुतीचा उद्देश एक आहे हिंदुत्वाविषयी। महायुतीबरोबर काम करणारे आम्ही सगळे एकत्रित आहोत। हे काही दुसऱ्यांसारखं आहे का, त्या विरोधकांसारखं? तर शिंदे फडणवीसांच्या बैठकीतली इनसाइड स्टोरी पाहूयात। गृह, अर्थ किंवा महसूल खातं या 3 खात्यांतील एक तरी खातं द्या असं शिंदेंचं म्हणणं आहे। तर खाते वाटपाबाबतचा निर्णय हा दिल्लीत पक्षश्रेष्ठी घेतील असंही फडणवीसांचं म्हणणं आहे। आपल्या हातात या संदर्भात काहीच नसल्याचंही फडणवीसांनी स्पष्ट केलंय। गृह खातं मिळत नसेल तर अर्थ खातं तरी द्या अशीही शिंदेंची दुसरी मागणी आहे। दरम्यान अजित पवार अर्थ खातं वाचवण्याच्या धडपडीत दिसतात आणि त्यासाठी ते दिल्लीवर येत आहेत।